मॅच नंबर 55 आपण पाहतायत. पहिलाच बॉल हरीश पाटील कोपरीचा ब्रँड या वेळेला जळताना पाहायला मिळतो. एक्स्ट्रा कव्हरला तेवढंच उत्तम दर्जाचं क्षेत्ररक्षण. गुड फिल्डिंग, गुड थ्रो. तत्पूर्वी 2 धावा या ठिकाणी अर्जित केल्या जात आहेत. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते पहिल्या बॉलच्या समाप्तीनंतर 2 या धावसंख्येवर. अतिशय चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळतोय. शिवनेरी चषक 2024 विराथन बुद्रुक नांदगडी पाडा आणि सुरू असलेल्या या क्रिकेटचा घमासान. द्वारका माई चिखलपाडा संघ एका साइडला, ऑन साइडला त्या रडार मध्ये आला. हरीश पाटीलच्या बॅट मधून येतोय खणखणीत दर्जेदार शिवनेरी चषक चौकार. पहिल्या षटकातील दुसऱ्या बॉलवर दमखम दाखवत असताना पाहायला मिळतो हरीश पाटील. ऑफ साइडला क्रॅकिंग स्ट्रोक पाहायला मिळतो. क्लासिकल कव्हर ड्राइव्ह, ट्रेसर बुलेट शॉट. मिलिंद वसंत गरज ज्यांनी मात्र या वेळेला आपण पाहतायत मॅन ऑफ द मॅच टी शर्ट दिलेले आहेत. चाफेवाडी यांच्या कटआउट्सला अभिवादन करणारा हा चौकार. ग्रेट बॅटिंग, ग्रेट शॉट. हरीश पाटील 40+ क्रिकेट खेळतोय असं वाटतं का? कारण ज्या अनुषंगाने खूप चांगली फलंदाजी करताना यस पंच काय दर्शवत आहेत. बॉल द्यायचे मैदानाच्या आतमध्ये. नवीन कोरा करकरीत बॉल द्या. 4 षटकांचा सामना, 3 ओव्हर 3 बॉल टाकायचे आहेत. ते मात्र द्वारकामाई चिखलपाडा संघाला आणि एक्झॅक्टली अनंत पाटील यांनी सांगितलं आम्ही वेळेनुसार 6:30ला आणि 2 ते 3 मॅच खेळवल्यानंतर आम्हाला एवढं वेट करावं लागतं, तर त्याचं काहीतरी भुगतान तुम्ही करा तुमच्या माध्यमातून. तर अनिलजी किनी, तुषारजी किनी आले आणि त्यांनी सांगितलं की 3 बॉलचं या वेळेला तुम्हाला जरूर या ठिकाणी भुगतान करावं लागेल. तर अशा प्रकारचं डिसिप्लिन क्रिकेट खूप महत्त्वाची भूमिका असते. जर 3 लगातार षटकार येत आहेत तर श्री सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी यांच्या माध्यमातून 2000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. पुन्हा एकदा बॉल तयार. उलटॉस बॉल होता. गुडघ्यावर बॅलन्स करत चेंडूला पाठवलंय. त्रिशिका 11 स्टँडच्या अगदी बाजूला 1 बाउन्स चौकार. गुड शॉट, ग्रेट बॅटिंग. 3 बॉलवर 3 चौकार. क्या बात आहे हरीश पाटील. कोपरीचा ब्रँड झळताना पाहायला मिळतोय. 4 आणि 3 लगातार चौकारासाठी सुद्धा आपण पाहतायत प्रशांतजी साने साहेब यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी लागलं गेलंय. आज बक्षिसांची उधळण. नुकतंच पंकज पाटील यांनी विकेट हॅट्रिक साध्य केली आणि 1000 रुपयाचं कॅश प्राइज त्यांना दिलं गेलं. खूप चांगलं क्रिकेट. हरीश पाटील एक जुना जाणता खेळाडू ॲज अ लीड करत असताना वसई 11 या संघातून 40+ क्रिकेट अफलातून खेळलं जातं. कोपरी गाव म्हटलं की प्रभाकरजी ओगे, संजयजी ओगे आणि आज हुकमाचा एक्का म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं मिस्टर भरत पाटील. मॅन ऑफ द सिरीजचा हकदार ठरला. रॉकी ग्रुप चषक, विटीलाईनचा वर्ल्ड कप या स्पर्धेमध्ये आपण पाहू शकलात. आणि त्यांनीच नुकतंच मायक्रोफोनवर सांगितलं अक्षय मातले यांनी की 3 लगातार षटकार, 2000चं कॅश प्राइज. कटआउटच्या अगदी बाजूला चौकार. थँक्यू. जबरदस्त. या गाण्यावर जयेश चोरगे डान्स करत असताना पाहायला मिळत आहेत. ते संपूर्ण नजर आहे आमच्या ऑन स्क्रीनवर आपण पाहू शकाल. हर्षल महाराज, शैलू, प्रशांत दुमाडा, महेशजी पाकतरी साहेब एन्जॉय करत असताना पाहायला मिळत आहेत. मोरेश्वर यांना सुद्धा आपण पाहू शकतायत. संघाची धावसंख्या 18 धावा. 4 लगातार 4 चेंडूवर चौकार. क्या बात आहे. हरीश यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. ऑफस्टंपच्या बाहेर चेंडूला पिच केला होता अंकुश. कोणतीही चुकी करणार नाही आता फलंदाज तंबूच्या आसऱ्याला, परंतु एक ग्रेट ब्युटिफुल स्टार्ट करून दिली. फलंदाज तंबूच्या आसऱ्याला. ग्रेट बॅटिंग बाय हरीश पाटील. फलंदाज बाद गॉन.
थँक्यू डीजे. हरीश पाटील 4 बॉलवर 4 चौकार. अप्रतिम चांगली फिटनेस, स्लिम अँड स्वीट. यावेळेला आपण पाहतायत हरीश पाटील ॲज अ कॅप्टन म्हणून एक फॉर्मॅट मध्ये गेली कित्येक वर्ष श्री सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी संघाला दिलेत आणि टाळ्यांचा कडकडाट यावेळेला होताना पाहायला मिळेल. या ठिकाणी एनसीसी सफाळे संघाचे सुद्धा आपण पाहू शकतात काही फॅन फॉलोविंग उपस्थित होताना पाहायला मिळतात. मिस्टर मनीषा अँड कंपनी. तर एक चांगलं क्रिकेट आपण पाहू शकलात. प्रशांतजी, ज्या पद्धतीने स्टार्ट मिळतो तर या खेळाडूबद्दल काय म्हणतील आणि पहिल्या षटकाची सुरुवात ही अप्रतिम झाली, त्याचं कौतुक कसं करतील? देखिए, एक इम्पोर्टेंट चीज़ है, सत्यनारायण कोपरी के लिए हमेशा इन्होंने कप्तानी की है और टेक्निक बहुत अच्छी है. आज शॉट सिलेक्शन देखिए बहुत ही बढ़िया था और खूबसूरती के साथ बल्लेबाजी वो करते रहे. आगाज हरीश ने अच्छा किया, अंजाम खास करके अंकुश ने अच्छा दिया. तो ये जो मैच था जिसमें जो पहले ओवर की कहानी है जिसमें स्कोर 8 रन 1 विकेट के नुकसान पर. इस बार गेंद ऑल्सर की तरफ आ रही है मिड विकेट पर. अनिल घरत अभी मैदान के अंदर है. संदीप खरबत उनके साथ ज्वाइन हो चुके हैं. स्कोर 19 1 विकेट के नुकसान पर. जयेश का ओवर अब आप देख रहे हैं इस वक्त आपके स्क्रीन पर. जयेश प्रमुख खिलाड़ी है. शिवधरी चषक 2024 आप देख रहे हैं, दूसरे ओवर का खेल. और दो बड़ी टीमें, वैसे 11 ने इससे पहले बहुत अच्छा प्रदर्शन किया था 40+ में. और दूसरी तरफ से अगर देखें तो द्वारकामाई चिखलपाड़ा की टीम, इनका भी प्रदर्शन बहुत बढ़िया रहा. लेकिन अब एक तरफ जुनून है, एक तरफ सुकून है. बहुत इंपॉर्टेंट मुकाबला मैदान के अंदर अगर देखें तो दोनों तरफ से खिलाड़ी तैयार. अपने बॉलिंग पार्ट पर जयेश, सामना करेंगे संदीप, लेफ्ट हैंडर बल्लेबाज है. स्कोर 19 रन 1 विकेट के नुकसान पर. ऑन साइड पर गेंद को खेल दिया, लॉन्ग ऑन पर बॉडी रन पर खिलाड़ी तैनात है. 1 रन मुकम्मल किया दोनों बल्लेबाजों ने. सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ रहा है 20 रन 1 विकेट के नुकसान पर. और वैसे ही 11 की टीम पहले बल्लेबाजी कर रहे हैं. मैं पहाड़ी की तरफ प्रमोद देख रहा हूं. आज अगर देखें तो क्या वहां बहुत सारे तारे हैं, बहुत सारे तारे हैं, बहुत सारे सितारे हैं. कहां कहां से आ रहे हैं? मानो ऐसा लग रहा है कि आकाश से वो सारे तारे गिरकर इस पहाड़ में आए गिरे. बहुत इंपॉर्टेंट मैच दोनों टीमों के लिए. बिल्कुल अच्छी गेंदबाज की तरफ से जैसे अच्छी गेंदबाजी कर रहे हैं. 20 रन 1 विकेट के नुकसान पर. पहले ओवर में हरीश ने 4 लगातार चौके जड़े थे, तो इनके लिए इनाम भी मिलेगा. जैसे अपने बॉलिंग पार पर तैयार, प्रमुख गेंदबाज के तौर पर गेंदबाजी कर रहे. राइट अप और 2 विकेट. ऑन साइड पर गेंद को खेल दिया मिड विकेट बाउंड्री लाइन की तरफ. कमाल का स्ट्रोक था. त्रिशी का स्टैंड में चला गया है. कमाल की गजब की बल्लेबाजी मैदान के अंदर. गेंद बाउंड्री के बाद 6 रन. थँक्यू कॅन्डी. काही जबरदस्त फटका खेळला होता. आणि प्रशांत सर, या षटकाराने रन गेटर पहिल्या रँकिंगवर अनिल घरत यावेळेला पाहायला मिळतोय. ग्रेट बॅटिंग. मनोज पाटील मन्याला मात्र पाठीमागे टाकलंय. इस बार बहुत अच्छी गेंद थी और क्या गेंद लगी है. बिल्कुल इस वक्त सेलिब्रेशन करने का मौका. जयेश बैक टू द इस वक्त अगर देखें तो अनिल को बैक टू द पेबल भेज रहे हैं. एक्शन रिप्ले देखें क्या हुआ था मैदान के अंदर. क्रीज के कोने का इस्तेमाल किया. ऑन साइड पर खेलना चाह रहे थे. गेंद बिल्कुल इस वक्त स्टंप को लगी है. बहुत अच्छी गेंद थी, बहुत अच्छी गेंद थी. विकेट गिरता हुआ अनिल घरत जो एक रन मशीन मैदान के अंदर थे, बहुत अच्छा प्रदर्शन किया था. वो बैक टू द पेवलियन चले गए. 26 रन 2 विकेट के नुकसान पर. थँक्यू. या आपण अनिलजी किनी साहेब यांना विनंती करेन, आपल्या शुभ हस्ते आपण कामनीश दादा राऊत यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण करूया. नेहमीच तत्पर असणारं असं व्यक्तिमत्व समाजसेवेसाठी आणि कमिंग सून आपल्याला सातत्याने पाहायला मिळणार आहे. त्या स्पर्धेचं आयोजन नियोजन गेल्या वर्षात आमदार चषकाचे सूत्रधार म्हणून सुद्धा आपल्याला पाहायला मिळाले. आज मायेची उबदार शॉल आणि त्याचप्रमाणे या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह जेव्हा स्वागत होतं तेव्हा टाळ्यांचा कडकडाट तेच यावेळेला उपस्थित होताना पाहायला मिळतात. आज अमूल्य वेळ, भरपूर वेळेनंतर शेवटच्या दिवसामध्ये ते या ठिकाणी उपस्थित होत आहेत. कामनीश दादा, थँक्यू व्हेरी मच. आपण असनास्तन व्हावं. तदनंतर कुंजनजी राऊत या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान करण्यासाठी दिनेशजी किनी साहेब यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते कुंजनजी राऊत, एक चांगले खेळाडू सुद्धा आपण पाहिलं. रॉकी ग्रुप चषकाला चांगला खेळ त्यांनी दाखवला आणि ते या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं करूया आपण मायेची उबदार शॉल आणि त्याचप्रमाणे प्रेमाचं प्रतीक बुके देऊन आणि त्याचप्रमाणे या स्पर्धेची आठवण गोड सन्मान चिन्ह शिवनेरी चषकाचं या ठिकाणी सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करत आहोत.
4 मिनिटे राहिलेत. प्रशांत सर 3 षटक यावेळेला 2 षटक झालेत. तिसरे षटक प्रगतीपथावर असेल. 3 मिनिटात 4 मिनिटात तुम्हाला या ठिकाणी कव्हर करायचंय. 27 धावा 2 गडी बाद. अनिल घरत बाद झाल्यानंतर थोडीशी स्थिती नाजूक पाहायला मिळाली. 2 अर्नाळ्याची ब्रँड होते. एका साईडला संदीप खरवसरकर लेफ्ट हँड हार्ड हिटर बॅटर आपण पाहिला. पहिल्या रँकिंगवर अनिल घरत यांना आपण पाहू शकलात. थोडेसे निराश झाले जरूर, कारण क्लीन बोल्डच्या माध्यमातून फलंदाज बाद झाले आणि इथून जर आपण पाहिलं तर कमबॅक करण्याची संधी अजूनपर्यंत आपल्याला पाहायला मिळेल यात तीळ मात्र शंका नाही आहे. कारण प्रांजल सारखा एक गोलंदाज अनंत पाटील यांचे सुपुत्र पाहायला मिळत आहेत. ऑन साइडला संतोषच्या बॅटमधून एक धाव अर्जित केली जाईल. दुसऱ्या धावेसाठी पलटलेत का, तर डेफिनेटली या ठिकाणी पलटले होते. एका साइडला एक गाव एक फॉर्मॅट मधून द्वारकामाई चिखलपाडा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय, तर एका साइडला संघ आपण पाहू शकाल 40+ अफलातून क्रिकेट खेळण्यासाठी 40+ खेळाडू पाहायला मिळत आहेत. प्रांजलने जर आपण पाहिलं तर रबर बॉल SP बॉयज ती ट्रॉफी मला आठवते शुभमजी पाध्ये यांची. तलावपाडा या गावातील आपण पाहत आहेत रणरागिनी नारी शक्ती या ठिकाणी उपस्थित झालेत. मी त्यांना विनंती करेन सन्मानानं आपण व्यासपीठावर स्थानापन्न होण्याची कृपा करावी. आपलं सहर्ष स्वागत. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न पहा. एक उत्कृष्ट फलंदाज जेव्हा तुम्ही बीट करता तेव्हा तुमचे होप्स वाढतात, आत्मविश्वास वाढतो आणि त्याच अनुषंगाने आतापर्यंत गोलंदाजी करताना प्रांजल आपल्याला पाहायला मिळतोय न डगमगता न डळमळीत होताना. समोरचा फलंदाज कोण आहे हे मला ठाऊक आहे, परंतु मी माझी चांगली गोलंदाजी या ठिकाणी सिद्ध करेन. ऑफसाईडला कडक शॉट पाहायला मिळतो इनफिल्डच्या वरून. क्लास टायमिंग. सरळ चेंडूला या वेळेला भिरकावून दिलं गेलं आणि खास करून अर्जुन रणतुंगा या खेळाडूची आठवण करून देणारा हा चौकार. गुड शॉट. थँक्यू. आमच्या लाडक्या प्रेक्षकांचं सुद्धा खूप खूप धन्यवाद आहे. आयोजकांच्या वतीने चेंडू बाहेर गेल्यानंतर लगेच त्या या ठिकाणी फेकतायत, तर लाडके प्रेक्षक राजे तुमचं सुद्धा या ठिकाणी आम्हाला सार्थ अभिमान आहे. या शिवनेरी ग्रुप कडून आपलं मनपूर्वक धन्यवाद. ऑन साइडला नो बॉलचा इशारा केलाय. डीप बॅकवर्ड स्क्युअर लेगला चेंडू वळतोय. 1 बाउन्सने चेंडूला फील्ड करतील. 2+1 अशा 3 धावा मिळतील का? यस डेफिनेटली मिळतील. नो बॉल. या वेळेला कमरेच्या वरती असल्या कारणानं बिमरच्या स्वरूपात प्रांजल थोडासा या वेळेला डगमगला गेलाय. 35 धावांवर 2 धक्के लागलेत. प्रथम फलंदाजी करताना आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी 40+ संघ वसई 11 ज्या संघाने यंदाच्या हंगामामध्ये रबर बॉल सुद्धा अफलातून खेळलं गेलं आणि एक स्पर्धा महेशजी पागदरे साहेबांची सुद्धा पाहायला मिळाली. कारण महेशजी पागदरे यांच्या डिक्शनरीमध्ये उभ्या आयुष्यात फायदा हा शब्दच नाही आहे आणि नाही हा शब्दच बिलकुल नाही आहे. उमेशजी किनी वसई पापडी उमेशजी किनी यांच्या माध्यमातून शुभेच्छा दिलेल्या आहेत. एकविरा DJ यांच्या माध्यमातून शुभेच्छा दिलेल्या आहेत. त्यांचं मनपूर्वक आम्ही धन्यवाद व्यक्त करतो. उमेशजी किनी आपलं सहर्ष स्वागत आणि धन्यवाद. दरम्यान 2 धावा आल्या. संदीप खरवत या ठिकाणी आपण पाहत आहेत 1 मिनिटे आणि 3 सेकंद तुम्हाला 2 बॉल टाकण्यासाठी आहेत. प्रांजल पाटील पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर. संदीप खरवत समोर लेफ्ट हँड हार्ड हिटर बॅटर, तर एक विकेट टेकर गोलंदाज. गुड डिलिव्हरी. ऑन साइडला खोदून काढला जातोय चेंडूला. साईराज भोईर पुढे सरसावेल तत्पूर्वी फंबल होत आहेत. 2 धावा. हा दबाव एक मोठ्या मंचाचा पाहायला मिळतोय. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. 39च्या घरामध्ये 2 धक्के बसलेत. 2.5 बॉलचा खेळ झालाय. वसई 11 संघ 40+चा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय प्रथम फलंदाजी करताना. आज सचिन घरत यांचा संघ थोडासा डगमगला, परंतु ते या वेळेला डगमगले नाहीत कारण ही एवन जोडी आहे. नितेश 11 सचिन घरत. ऑन साइडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. मी म्हटलं होतं विकेट टेकर गोलंदाज आणि यस डेफिनेटली शेवटच्या बॉलवर अखेरकार विकेट मिळवली प्रांजल पाटीलने. गुड डिलिव्हरी. कॉट अँड बोल. फलंदाज बाद. 39ला 3 धक्के 3 षटकाच्या समाप्ती अखेर. सँडी 11 या संघाला साथ आहे विकुश मधुरेची.
साथ आहे विकोश मधुरेची, साथ आहे विकोश मधुरेची. प्रांजल इलेवानी या संघाला साथ आहे अनंत पटलाची, साथ आहे अनंत पटलाची, साथ आहे अनंत पटलाची. नियती इलेवन संघ हा आमचा सागर भोईरचा. वेलकम बैक सभी दर्शकों का खिलाड़ी का स्वागत है। आप देख रहे हैं सुंदरी चषक 2024 और इस प्रतियोगिता की बात करें तो बहुत ही लाजवाब आयोजन। 39 3 विकेट के नुकसान पर 3 ओव्हर का खेळ समाप्त हुआ। भूपेंद्र पाटील अन्नाळा अर्थात यावेळेला आगरी सेनेच्या माध्यमातून खरं तर अन्नाळा संघासाठी वसई 11 संघासाठी शुभेच्छा आलेल्या आहेत। संतोष दोपर शैलेंद्र जिन्होंने खाता नहीं खोला, अंकुश अपनी बॉलिंग वापस तैयार, लेफ्ट आर्म राउंड विकेट। इस बार बड़ा स्ट्रोक खेलने का प्रयास किया गया था, टप्पा खाने के बाद घुमाव था, गेंद के नीचे खिलाड़ी है, लिया कैच। संतोष बैक टू द बहुत बड़ी सफलता मिली आज और वसई के उम्मीदों को लगता हुआ ये बहुत बड़ा सबसे बड़ा झटका। हलू हलू नाच जा माझे आयटमला हात नको लाव जा, अरे दादा हो हलू हलू नाच जा माझे आयटमला हात नको लाव जा. मी कामावर कुठे कुठे जाय ना तर माझा मन लागनाय, आलू मी ते रातीला ना जग मला भेटी दिसेना. मेहनत की चाबी से सफलता का ताला खुलता है, ये पता है अंकुश को। लेफ्ट हैंडर है, बहुत बढ़िया तरीके से राउंड विकेट गेंदबाजी करे, एंगल क्रिएट किया गया था और उसका फायदा उनको मिला। 39 4 विकेट के नुकसान पर नक्कीच यावेळेला चांदीवरून विपुल गावड परम पाटील यांचे मोठे फॅन आहेत आणि शिवनेरी चषकाला विपुलजी गावड चांदीपचे एक समालोचक सुद्धा उभारते पाहायला मिळत आहेत आणि नेहमीच समालोचनावर प्रेम करणारा विपुलजी गावड आपल्या मनपूर्वक आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत। थँक्यू व्हेरी मच। थोड्याच वेळात या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत स्वर्गीय श्री राकेश मंगळ्या म्हात्रे, स्वर्गीय कुमार यश राकेश म्हात्रे, स्वर्गीय कुमार कल्पित दीपक पाटील यांच्या स्मरणार्थ श्रीमती कल्पना राकेश म्हात्रे यांच्याकडून सर्व ट्रॉफ्या ज्या पुरस्कृत केलेल्या आहेत आणि त्यांचा यावेळेला सुपुत्र या ठिकाणी उपस्थित राहणार आहे भुवनेश म्हात्रे, जे राहणार भाईंदर मुर्दा या ठिकाणाहून त्यांचं आगमन होणार आहे। त्यांचं करूया आपण थोड्याच वेळात एक अतिशय सुंदर आगमन, त्यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करीत आहोत। ओ टू प्रशांत सर। इस बार टिप्पा खाने के बाद घुमा मिल रहा है, काफी ऑफ टाइम के बाहर जाके खेलने की कोशिश और क्या रनआउट का मौका, बिल्कुल रनआउट का मौका है। मुन्ना पठान ने यहाँ उंगली खड़ी कर दी है और बल्लेबाज जाना पड़ेगा। वैसे ही 11 के उम्मीदों को और एक बहुत बड़ा झटका। 5 बल्लेबाज डगआउट में आराम फरमा रहे। 40 रन 5 विकेट के नुकसान पर अंकुश की बेहतरीन गेंदबाजी। थँक्यू थँक्यू। या आपण भुवनेजी म्हात्रे साहेब यांचं यथोचित स्वागत सन्मान शब्द सुमनांनी आपण करीत आहोत, ज्यांनी या स्पर्धेला संपूर्ण ट्रॉफीज स्पॉन्सरशिप केलेल्या आहेत। भुवनेजी म्हात्रे साहेब आपलं वेलकम आहे। या क्रीडा नगरीमध्ये आपलं सौजन्य खूप मोलाचं या ठिकाणी लाभलं गेलंय, त्याबद्दल जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं करूया वेलकम, आगतम, स्वागतम, सुस्वागतम। ज्या संपूर्ण ट्रॉफीज आपण पाहू शकता, स्वर्गीय श्री राकेश मंगळ्या म्हात्रे, स्वर्गीय कुमार यश राकेश म्हात्रे, स्वर्गीय कुमार पाटील यांच्या स्मरणार्थ श्रीमती कल्पना राकेश म्हात्रे यांच्या सर्व ट्रॉफ्या या पुरस्कृत करण्यात आलेल्या आहेत। त्यांचे आज सुपुत्र भाईंदर मुर्दा आणि या विभागातून भुवनेजी म्हात्रे यांचं शिवनेरी चषकामध्ये आगमन झालेलं आहे। त्यांचं करूया आपण शब्द सुमनांनी सहर्ष स्वागत। नशिबावरती नाही, स्वतःच्या कर्तृत्वावरती विश्वास ठेवून या विराथन नांदगडी पाडा गावाचं नाव अभिमानानं आपल्या कर्तृत्वानं अगदी यशाच्या उंच शिखरावरती मिरवलंय आणि त्याच शिवनेरी चषकानं आज एक ओळख देण्याचं काम केलं। ते म्हणजेच या विराथन नांदगडी पाडा गावाला ना पैशासाठी ना स्वार्थासाठी आम्ही स्पर्धा भरवतो, या गावाच्या सन्मानाच्या, प्रतिष्ठेच्या, मानाच्या आणि विराथन वासियांच्या प्रेमासाठी एक प्रेमात पाडणारं आयोजन शिवनेरी चषक 2024 तुम्हाला पाहायला मिळत आहे। विराथन बुद्रुक नांदगडी पाडा आता फक्त नाव नाही तर या पालघर जिल्ह्यामध्ये ब्रँड बनलाय। अतिशय सुंदर स्पर्धा।
असतील, अर्थातच युट्यूब लाईव्ह, तर त्यांच्याबद्दल कधी चर्चा होत नसते. सर्वात लवकर येणारे आणि सर्वात लेट जाणारे हे चेहरे आहेत या स्पर्धेला किंवा कोणत्याही खेळाडूला टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती किंवा आमच्यासारख्या समालोचकांना ओळख देण्याचं काम युट्यूब लाईव्ह वाले करत असतात आणि यांना देखील रिस्पेक्ट मिळणं भरपूर गरजेचं आहे. गेला ज्या प्रकारे तुम्ही समालोचकांची, पंचांची रिस्पेक्ट करत असता, मैदानामध्ये आयोजकांची रिस्पेक्ट करताना, त्याच प्रकारे युट्यूब लाईव्हची देखील रिस्पेक्ट तुम्ही करायला हवी. कारण खऱ्या अर्थाने हेच ते चेहरे आहेत जे संपूर्ण टेनिस बॉल क्रिकेटला ना एक वेगळ्या लेवलवरती, एका मोठ्या लेवलवरती आणि एक स्टँडर्ड दाखवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. सो आजच्या दिवसाला एकंदरीत संपूर्ण टेनिस बॉल क्रिकेटला जी काही ओळख आहे ना ती युट्यूब लाईव्हने दिली आहे. सो रिस्पेक्ट फॉर देम ऑल्सो. जाऊया मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी 41 धावांचं लक्ष 24 बॉल मध्ये 41 आपल्या व्यासपीठावर या ठिकाणी पाहायला मिळतात. कामनीश दादा राऊत, वन ऑफ द ग्रेट पर्सन, आणि त्यांच्या समवेत कुंजनजी राऊत यांना सुद्धा आपण पाहू शकतायत. कमिंग सून एक टेनिस बॉल क्रिकेटचा रणसंग्राम. अनिलजी किनी साहेब त्यांच्या समवेत आपल्याला पाहायला मिळत आहेत. मिस्टर डॉन या ठिकाणी उपस्थित झालेत, त्यांचं सुद्धा करूया वेलकम. रबर बॉल मध्ये जेव्हा जेव्हा भेट होते तेव्हा तेव्हा आम्हाला VIP ट्रीटमेंट देण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो. त्यांचं खूप खूप धन्यवाद. शैलूला आपण पाहत आहेत 40+ क्रिकेट, रबर बॉल क्रिकेट पासून त्याची सुरुवात 40+ मध्ये झाली. आज मला पाहायचं आहे की फ्लॅश लाईट किती ऑन होत आहेत समोर, कारण प्रेक्षक वर्ग किती आहेत हे आम्हाला पाहण्यास उत्सुकता लागले. आणि इथून जर आपण पाहिलं तर जंगलात वाघ आहेत, पाहू शकता. कॅमेरामॅन आपण त्याच्यात बंदिस्त करा, जे आमचे प्रेक्षक वर्ग. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहताय संपूर्ण फ्लॅश लाईट ऑन होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. संपूर्ण आमचे हे जंगलातले वाघ आहेत. कामनीश दादा, जाता जाता एकदा नजारा पहा. आपण डोंगरावरती फ्लॅश लाईट, अप्रतिम नजारा आपल्याला पाहायला मिळतोय अतिशय सुंदर पद्धतीने. प्रमोद, त्यांना माहिती आहे की आपल्या हातामध्ये मॅजिक आहे, ते मॅजिक आता ते दाखवत आहेत. पाहू शकता हे दृश्य. शिवनेरी चषक 2014चं आपण 4थं पर्व आहे आणि 2024 आपण पाहतो. शिवनेरी चषक 2024चं हे 4थं पर्व आणि हे दृश्य बघा. हे वाघ आहेत, यावेळेला हे वाघ आहेत, शेर आहेत. अरे बापरे, डरकाळी पण फोडतायत. अजून ते बघा 2 वाघ जर आपण पाहिले तर खूप वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. जरा सांभाळून. मात्र या ठिकाणी संपूर्ण आमच्या लाडक्या प्रेक्षकांचा एकदा जोरदार टाळ्यांच्या गजराने त्यांचं सुद्धा आपण करूया लाख लाख धन्यवाद. आपलं वेलकम वेलकम वेलकम. प्रेक्षक वर्ग एन्जॉय करत असताना पाहायला मिळत आहेत. फ्लॅश लाईट ऑन होत असताना आपण पाहू शकाल. लाडके क्रिकेट रसिक, या वेळेला गर्दी आहे. ज्या पद्धतीने आपण पाहू शकतायत हे प्रेक्षक वर्ग गर्दी आहेत, म्हणूनच गर्दी आहे. धन्यवाद कामनीश दादा राऊत, आपण या ठिकाणी उपस्थित झालात. आपलं मनपूर्वक हृदयाच्या अंतकटापासून लाख लाख धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद प्रेक्षक वर्गांनो. जेव्हा वेळ मिळेल पुन्हा एकदा आपण भेटूया, पुन्हा एकदा येऊया. जाऊया मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी सामन्याला सुरुवात होते. पहिलाच बॉल 41 धावांचं टार्गेट सेट केलं गेलंय आणि पहिल्याच बॉलवर मेल या ठिकाणी आपण पाहू शकाल. डॉट बॉलच्या स्वरूपात संतोष, एक गिरीजचा खेळाडू, त्याने भरपूर स्ट्रगल पाहिलंय आपल्या जीवनामध्ये, हारजीत पाहिलेत, चढ उतार पाहिलेत आणि नेहमीच यंगस्टार पापडीचा एक सदस्य राहिलेत गणेश काकड यांच्या माध्यमातून. गुड डिलिव्हरी, टप्पा अचूक पद्धतीने होता, सरळ चेंडू निघून जातोय. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये 41 धावांचं टार्गेट सेट केल्यानंतर 22 बॉल 41 धावा. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे दोन संघांच्या माध्यमातून. ऑल इज वेल. द्वारकामाई चिखलपाडा एक गाव एक फॉर्मॅट मधून याच विभागातील एक अप्रतिम संघ म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. पुन्हा एकदा बॉल तयार. संतोष ऑन साइडला जबरदस्त प्रहार, फ्लिकचा फटका पाहायला मिळतोय. साईराज थांबणार नाही. तू शेर, तुम्ही सव्वा शेर, तू सव्वा शेर, तुम्ही बब्बर शेर. ग्रेट मॅग्निफिसंट शॉट. चौकार, षटकार, 6 धावा. षटकार यावेळेला आपल्याला पाहायला मिळतोय. ग्रेट यावेळेला स्ट्रोक पाहायला मिळाला.
या वेळेला काय घटना घडली गेली त्या ठिकाणी एक्झॅक्टली आपण पाहू शकतायत. फलंदाज बाद साईराज भोईर बॅक टू द डगआउट. षटकार आल्यानंतर यावेळेला 360 मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु संतोष एक आक्रमकतेचा सितारा म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं हिट विकेट स्वयंचित बाद होताना पाहायला मिळतोय. स्वतःच्या पायावर स्वतःने कुऱ्हाड मारून घेणं यावेळेला अगदी अंगलट आलं. फलंदाज बॅक टू द पवेलियन गॉन. पाहिजे तेवढ्या देईन दिरक्या तुलार, पाहिजे तेवढ्या देईन दिरक्या तुलार, मॅच जिंकून दाखव सुमित ढोंगरे मलार, मॅच जिंकून. कमनीश दादा राऊत व कुंजलजी राऊत यांच्याकडून स्वर्गीय मोहनीश राऊत यांच्या स्मरणार्थ एक सुंदर भेट, अर्थातच आदरणीय कामनी दादा राऊत कुंजलजी राऊत यांच्याकडून स्वर्गीय मोहनीश राऊत यांच्या स्मरणार्थ 10,000 रुपये या ठिकाणी आलेले आहेत. आर्थिक सहाय्य केले त्यांचं जोरदार टाळ्यांच्या गजरात करूया आपण. मनपूर्वक धन्यवाद कामनी दादा राऊत आणि कुंजलजी राऊत, आपलं मनपूर्वक धन्यवाद आहे. गुड डिलिव्हरी अनिल घरत त्या ठिकाणी आपण पाहत आहेत. यंदाचा हंगाम काय जबरदस्त गाजवलं या खेळाडूने. टायगर अभि जिंदा आहे असं दर्शवत असताना आर्या 11 पारगाव संघाने बाजी मारली. निलेश जे खुश असतील त्याचप्रमाणे आकाश खुश असतील आपल्या संघाच्या कामगिरीवर. गुड डिलिव्हरी ही संतोषची ताकद बनली गेले. खूप चांगला चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर पंचांकडे दाद मागितली. थर्ड अंपायर रेफर केले. व्हाईट बॉल आहे की नाही हा कॉल आहे. यावेळेला बॅटर अर्थातच द्वारकामाई चिखलपाडा संघाचा सक्सेस ठरेल का याकडे सुद्धा लक्ष असेल. 41 धावांचं लक्ष. प्रमोद, प्रेक्षकांची उत्सुकता सिगेला पोचलेली आहे. या ठिकाणी मोठ्या संख्येने प्रेक्षक उपस्थित आहेत आणि अगदी सर्वात टॉप वरती कोण आहे तर टॉप वरती आपण ज्या फ्लॅश या ठिकाणी आपण लाईट बघू शकता. कॅमेरामॅन जल्दी फोकस करू. फेअर डिलिव्हरी, इट्स अ फेअर डिलिव्हरी. आणि इथे संदीप किणे आहेत, नवज्योत किणे आहेत, वैभव किणे आहेत, प्रफुल्ल घरत त्या ठिकाणी आहेत अगदी टॉपवर. अजून काही या ठिकाणी आपण बघू शकता. वैभव घरत त्या ठिकाणी आहेत. हे 1 2 3 4 5 6 5 पांडव होते, हे 6 जण दिसत आहेत. अजून एक तिकडून बघा, हे कुठून कुठून आलेत काय माहिती नाही, भरपूर जण आहेत. तिथे दत्तकृपा चषकाचे शिल्पकार महेश पाटील देखील उपस्थित आहेत. सामना देखील सुरू होता. सामन्याच्या दिशेने जाऊया. फिलहाल अगर देखें तो रन संख्या 6 रन 1 विकेट के नुकसान पर. प्रेक्षक मोठ्या संख्येने. आता जेवणाची वेळ झाली म्हणजे घरामध्ये आपण बघितलं तर खूप छान पद्धतीने जेवणाची व्यवस्था झाल्यानंतर या मैदानाच्या दिशेने प्रेक्षकांची गर्दी आता वाढलेली है. 18 गेंद और जीतने के लिए 35 रनों की जरूरत है. ये बहुत ही इंपॉर्टेंट मुकाबला दोनों टीमों के लिए. और बढ़िया गेंद, बहुत अच्छी गेंद थी. टिप्पा खाने के बाद घुमा मिल रहा है और यही ताकत है संदीप खरबत की. सुंदर गेंदबाजी करते हैं, टिप्पा खाने के बाद घुमाव मिलता है, लेंथ बहुत बढ़िया रहती है. और इस मुकाबले की बात करें तो द्वारकामाई चिखलपाड़ा टीम को जीतने के लिए 17 गेंदों में 35 रनों की जरूरत है. स्वप्निल निष्पक्ष स्ट्राइकर एंड पर, शुभम नॉन स्ट्राइकर एंड पर. संदीप खरबत अपनी बॉलिंग मार्फत तैयार. यह मुकाबला दोनों टीमों के लिए. मेहनत करनी पड़ेगी. मेहनत की चाबी से सफलता का ताला खुलता है. बढ़िया गेंद, ब्रॉकहोल में गेंदबाजी ऑन साइड पर खोद कर निकाला. मिड विकेट पर बाउंड्री पर खिलाड़ी तैनात है. जब तक ये गेंद को फील करते तब तक दोनों बल्लेबाजों ने 2 रन मुकम्मल किए हैं. विकेट के बीच अच्छी दौड़ लगाते हुए दोनों खिलाड़ी. तो आर्या 11 पारगांव AB 11 टीम के कप्तान को मैं दरख्वास्त करना चाहूंगा, नेक्स्ट मैच के लिए आप तैयार हैं. 16 गेंदें और जीतने के लिए 33 रनों की जरूरत. स्वप्निल 2 पर बल्लेबाजी कर रहे हैं. दातिवरे आणि पारगाव ना. आर्या 11 पारगाव कॅप्टन आपण सज्ज राहा. विनिंग कॅप्टन तयार आहे पुढच्या मॅच करता. पारगाव संघाचे कॅप्टन सज्ज आहेत. दातिवरे टीमचे कॅप्टन आपण सज्ज राहायचंय नेक्स्ट मॅच करता. पारगाव आणि दातिवरे अत्यंत महत्त्वाचा मॅच थोड्याच वेळात आपल्याला बघायला मिळेल. विनिंग पहिल्यांदा विनिंगचा मॅच.
आगे गेंद थी, गेंद को ड्राइव किया ऑन साइड पर, 1 रन लेने का मौका और इसे सिंगल के साथ स्कोर बिल्कुल आगे बढ़ रहा है। एक अच्छा मुकाबला देखने का मौका मिलेगा दर्शकों को। तो कुणाल 11 दातिवरे टीम के कप्तान और आर्या 11 पारगांव टीम के कप्तान को रेडी रहना है टॉस के लिए। 13 गेंदे और 32 रनों की जरूरत, 9 रन 1 विकेट के नुकसान पर। संघर्ष बल्लेबाजों के लिए बिल्कुल है, इंपॉर्टेंट मैच दोनों टीमों के लिए है, उसमें कोई संदेह नहीं है। सुंदरी चषक 2024 की अद्भुत कहानी आप देख रहे हैं। प्रमुख गेंदबाज के तौर पर गेंदबाजी कर रहे संदीप, सामना करेंगे बल्लेबाज शुभम जिन्होंने अपना खाता नहीं खोला अभी तक। इस बार ऑन साइड पर अच्छा स्ट्रोक है, लेकिन बाउंड्री लाइन पर खिलाड़ी गेंद के नीचे आ रहे हैं। इंपॉर्टेंट विकेट, शुभम बैक टू द पेबल इन। दोबारा एक बार फिर तालियां सीटियां बजाना दर्शकों ने शुरू कर दिया है। 2 ओवर 9 रन 2 विकेट के नुकसान पर शुभम बैक टू द पेबल इन, गॉन। थँक यू कॅन्डी। 12 बॉल आणि 32 धावेची आवश्यकता, 9 धावांवर 2 धक्के। या ठिकाणी लास्ट विकेट शुभम। लगातार 3 षटकार येत आहेत जयेश घेरजच्या बॅटमधून, तर मान्या पॅकर्स यांच्याकडून 500 रुपये आणि लगातार 6 षटकार 1000 रुपयाचं कॅश प्राइज लागले गेले। लगातार 3 षटकार, विकेट हॅट्रिक आणि लगातार 3 चौकार यासाठी प्रशांतजी साने यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज लागले गेले। स्पर्धेच्या माध्यमातून डोंगरावरती खूप सुंदर दृश्य पाहायला मिळतं आणि तिथून काही प्रेक्षक वर्ग मॅचचा आनंद घेत आहेत। त्यामध्ये कैलासवासी कुमार अमोल पाटील यांच्या स्मरणार्थ बाप्पा मोरिया चषकाचे आयोजक त्या ठिकाणी राकेश घरत, नवजोतजी किनी, त्याचप्रमाणे संदीप किनी, वैभवजी घरत, प्रफुल्लजी घरत आणि संपूर्ण टीम मॅच आनंद घेत आहेत। त्यांनी शुभेच्छा सुद्धा दिलेत आणि खास करून जर आपण पाहिलं तर महेंद्र लांगे जे पोलीस दलात कार्यरत आहेत ते ऑन ड्युटी मॅचचा ऑनलाईन मॅचचा आनंद घेतात, त्यांनी सुद्धा शुभेच्छा दिलेत। त्यांचं करूया आपण वेलकम। महेंद्रजी लांगे साहेब पोलीस दलात कार्यरत आहेत, म्हणजेच किती क्रिकेटची ओढ आणि शिवनेरी चषकाची आयोजकांची मेहनत खऱ्या अर्थानं रंग आणते असं त्यांनी मात्र या स्पर्धेला शिवनेरी चषकाला यावेळेला खरोखरच शुभेच्छा दिल्यात। महेंद्र लांगे साहेब पोलीस दलात कार्यरत आहेत, आपलं मनपूर्वक धन्यवाद आहे। जाऊया मॅचच्या दिशेने। 9 वर 3 धक्के म्हणजे कौतुकास्पद असं हे आयोजन। प्रत्येक जण येईल, प्रत्येक जण कौतुक करेल या स्पर्धेचं, हेच आपण सातत्याने पाहिलंय, कारण त्यांची अफलातून मेहनत या स्पर्धेची आपल्याला डोळ्यासमोर पाहायला मिळते। अंडर फ्लड स्लाइट मध्ये आयोजन करणं सोपी गोष्ट नाहीये किंवा खाऊ गोष्ट नाहीये। आयोजन फक्त 4 शब्दांचं आहे, परंतु हे म्हणणं सोपं आहे, ते करून दाखवणं रात्रंदिवस मेहनत घेणारे आमचे आयोजक नेहमीच पट्ट्याच्या पाठीमागे कलाकार असतात। आज त्यांनी नोकरी धंदा सांभाळून या स्पर्धेला जो उजाळा दिलाय, काहीतरी वेगळं कन्सेप्ट करण्याचं स्वप्न होतं, ते स्वप्न पूर्णत्वास नेणारी ही स्पर्धा अर्थातच शिवनेरी चषक। एकदा जोरदार टाळ्या या शिवनेरी चषकाच्या आयोजकांसाठी आल्याच पाहिजेत, ज्यांच्यामुळे आज आपण हे व्यासपीठ पाहतोय। मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, यस ॲब्सोल्युटली प्लम, फलंदाज बाद होताना पाहायला मिळत आहेत। 9 धावा, 4 गडी बाद, 2.2 बॉल्स आतापर्यंत खेळ झालाय आणि इथे मात्र आज एक्साइटमेंट भरपूर होताना पाहायला मिळतात। मंगेश राणे साहेब मात्र जरूर त्यांची कला आहे, परंतु इथे श्रवण इंद्रिय पूर्ण पॅक होतील। कुणाल 11 दातिवरे वर्सेस आर्या 11 पारगाव। चला दोन्ही संघाचे कॅप्टन उपस्थित झालेत, आपण करूया टॉस। ओंकार शेट्टे यांना मी विनंती करेन आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जावं। टॉस त्या ठिकाणी केला जाईल। 10 बॉल आणि 32 धावेची आवश्यकता आहे। द्वारकामाई चिखलपाडा वर्सेस आपण पाहत आहेत, एका साईडला 40+ वसई 11, जयेश घरत बाद होताना पाहायला मिळाला, गुडघ्यावर बॅलन्स करत मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, सरळ बॅटने जरूर खेळला गेलाय। स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, क्षेत्ररक्षक शैलू ब्रँड ऑफ नायगाव, गेली कित्येक वर्ष या खेळाडूने एकविरा नायगाव संघातून क्रिकेटचं अप्रतिम प्रत्येक गोष्ट पाहिले आणि क्रिकेटच्या माध्यमातून
घाट घाट का पाणी पिलंय असं म्हणायला हरकत नाहीये. हर्षल महाराज यांना माहितीच आहे. संघाची धावसंख्या फलकावर 10, 4 गडी बाद. खूप चांगला चेंडू होता, खूप चांगला चेंडू. प्रशांत दुमाडा जव्वार वरून बिलॉंग करतायत, परंतु आता स्थायिक आहेत ते विरार मध्ये आणि जीवदानी 11 या संघातून सातत्याने चांगलं काम करतायत. 8 बॉल 31. 8 बॉल 31 धावेची आवश्यकता. या षटकानंतर लगेच आपण टॉस करूया. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. हळूहळू विजयाचा सुगंध दरवळत असताना पाहायला मिळतो, परंतु ज्या पद्धतीने विठ्ठलवाडी संघाला पराभूतच्या छायेत नेलं होतं, थोडंसं लाईटली घेतलं होतं. योगेशने आज थोडीशी चुकी केली, परंतु त्या चुका पुन्हा करणार नाही आणि हेच मात्र त्यांनी सांगितलं असेल. रिअली माझ्याकडून चुकी झाली हे त्यांनी वक्तव्य केलं असेल की मनोजने त्याला जाऊन सांगितलं होतं फेकी करू नको, परंतु तिथे स्वप्न धुळीस मिळालं आणि अखेरकार जो जिता वही सिकंदर. 11 धावा 4 गडी बाद. थोड्याच वेळात आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जाणार आहोत. आज सुरेश मित्र महिला मंडळ या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं करूया आपण वेलकम. खूप कॉपरेट या स्पर्धेला त्यांचं नेहमीच लाभलेलं आहे. शिवनेरी चषकाला पहिल्या पर्वापासून तर आत्ताच्या या 4थ्या पर्वापर्यंत त्यांचा सातत्याने उल्लेख करावा असं वाटेल. बारा धावा आणि 4 गडी बाद. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला, एकदा वर्जित केली जाईल. संतोष पुढे सरसावतील. अंडरआर्म फेकी करतायत. अंडरआर्म फेकी सुद्धा किती प्रशांत सर पॉवरफुल पाहायला मिळते. म्हणजे जुने जाणते खेळाडू आहेत. नसा नसामध्ये क्रिकेट आणि क्रिकेट फक्त भिनलेला आहे. 6 बॉल 28 धावेची आवश्यकता असणार आहे. टॉस या ठिकाणी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जाऊया. मिस्टर ओमी त्या ठिकाणी असतील. अक्षय घरत एका साईडला, गणेशजी काकड एका साईडला आपल्याला पाहायला मिळत आहेत. दोन्ही मात्र अप्रतिम. एका साईडला भरपूर एक्सपिरियन्स गणेशजी काकड सरांचा, तर अक्षय घरत अपकमिंग यंग टॅलेंट. गेली 4 ते 5 वर्षामध्ये या खेळाडूंनी खूप चांगली प्रगती केली. जाऊया प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. दोन्ही संघांच्या कॅप्टनचं वेलकम आणि थेट जाऊया प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. थँक्यू. या आपण करतो टॉस. भुवनेश म्हात्रे यांना या ठिकाणी आम्ही आमंत्रित करतोय. त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जाईल. एका बाजूला 10 ॲक्शन आपल्याला पाहायला मिळतील. मॅच 5 ओव्हर 5 षटकांचा सामना. एका बाजूला शिवनेरी, दुसऱ्या बाजूला फुलठसन. तर भुवनेश टॉस फुलठसन असा कॉल आहे आणि निर्णय पाहूयात काय येतोय. शिवनेरी आलाय. टॉस जिंकलाय. निर्णय अगदी पाहूयात काय स्वीकारला जातं. थोडी चर्चा करू. मैदानावरती विकेट गेली, आपल्याकडे वेळ आहे. नाणेफेकी जिंकली, विनर अशी लढाई आहे. महत्वाची मॅच जिंकला तर टेबल टॉप कराल. त्यानंतर एक मॅच फक्त मेहनत करायची. तर मग हा सामना महत्वाचा आहे. निर्णय काय? फलंदाजी करू पहिले. 5 षटकांची मॅच. अगदी मागचे सगळे सामने आतापर्यंत चेस करताना डिफिकल्ट गेलेत. त्या अनुषंगानं कोणताही कॅप्टन प्रयत्न करेल की बॅटिंग करू. काय माइंडसेट आहे की 5 ओव्हर काय टार्गेट सेट केलं जावं? 5 ओव्हरमध्ये आम्ही 50+ करण्याचा प्रयत्न करू. बेस्ट ऑफ लक. गणेश काकड सर स्वतः कॅप्टन, स्वतः टीम. तुम्हाला एक प्रश्न विचारायला आवडेल. पालघरचं क्रिकेट तुम्ही जवळून पाहिलंय. खरं तर तुम्ही क्रिकेट खेळलात, क्रिकेट जगलात आणि क्रिकेटला जगवलं देखील. मग आता आज शिवनेरी चषकासाडानं केलं डे नाईट फॉर्मॅट स्पर्धेबद्दल थोडक्यात काय सांगाल? थँक्यू. पहिली गोष्ट म्हणजे सफाळ्यामधलं मी जे नाव घेतो ना, मी 2 वेळा राजू सुतारकडे गेलो. जे होतं नव्हत्याचं करून टाकले ते ग्राउंड. आणि ताई पॅकर्स टीम आहे सध्या, राकेश तामोरे त्यांचे सगळे मेंबर खूप चांगलं क्रिकेट खेळतात. पालघर तालुक्याचं खूप मोठं नाव केलं आहे. त्यांना ऑल द बेस्ट पुढच्या पण टुर्नामेंटसाठी. रतनबुवा वगैरे कुठल्या पण कुठल्या सगळ्या मोठ्या टुर्नामेंट असेल त्यासाठी. आणि खूप चांगली टीम आहे. आमचा विनायक भोयर पण तिकडे खेळतोय. गावात नका खेळण्याचा यंगस्टर पापडीमधून खेळतो. पण त्या दिवशी तो मला बोला का नाही, मला त्यांनी पहिले फोन केला. मी त्याला बोलो बिंदास खेळ, काय प्रॉब्लेम नाही. सो बेस्ट ऑफ लक. भरपूर साऱ्या शुभेच्छा. स्टे ट्यून विथ अस. पाहत राहा, ऐकत राहा
विराथन गावाची मानाची स्पर्धा दोन्ही कॅप्टनला आपण देतो शुभेच्छा. टॉस जिंकला, निर्णय बॅटिंग करण्याचा घेण्यात आला आणि गणेश काकड आणि त्यांच्या आर्मीला क्षेत्ररक्षण करताना आपण पाहू. इट्स ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स अँड सॉरी ऑल ऑफ यू. चला या पुन्हा बसून घ्या तुम्ही. आर्या 11 दिलीपजी किनी यांच्याकडून कॅन्डी अतिशय सुंदर सिस्टमॅटिक यावेळेला आपण पाहू शकतायत. एक चांगलं आयोजन नियोजन ऑल इज वेल आणि